पुष्पा फ्लॉवर नाही तर फायर था आणि यावेळी तो फक्त फायर नाही तर वाईल्ड फायर निघालाय। पुष्पाच्या धडाकेबाज डायलॉग सारखा हा चित्रपट आहे। नमस्कार, मी विजय निंबाळकर आणि आपण पाहताय तरुण भारत न्यूज। तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा या सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे आणि आता पुष्पा 2 हा चित्रपट रिलीज झालाय। त्याच कथेतला रक्तचंदनाच्या तस्करीची पार्श्वभूमी कशी आहे हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। पुष्पा फायर नाही तर वाईल्ड फायर आहे हा डायलॉग आहे का असं वाटलं असलं तरी हा डायलॉग पब्लिकला शिट्टी मारायला लावतो हे मात्र नक्की। पुष्पाच्या पहिल्या चित्रपटात आपण पाहिलो की मजुरी करणारा, पायावर पाय टाकून बसत रुबाब मारणारा आणि लाकूड तोड्याची गोष्ट या शब्दातला इनोसेन्स संपवणारा पुष्पा नादकुळा हिट ठरला होता। पुष्पामुळे सुकुमारन आणि अल्लू अर्जुननं बक्कळ पैसा छापलाय। मजुरीवर काम करणारा माणूस राजकारणाला झुकेगा नाही साला म्हणत हे बघून सर्वसामान्य माणसाचा इगो सुद्धा सुकावला। पण पुष्पाचा डाव फक्त ऍक्शन श्रीवल्ली सोबतचा रोमांस आणि झुकेगा नाही साला एवढ्या म्हणण्यावर आधारित नव्हता, तर तो रक्तचंदनावर शेषाचलमच्या जंगलात मिळणारा लाकूड धंदा आणि याच्या अवतीभोवती फिरणारा जे नुसतं लाकूड म्हणून नाही तर लाल रक्तचंदन म्हणजेच सोनं म्हणून मार्केटमध्ये ओळखलं जातं। असं लाल सोनं आहे तरी काय तेच आज आपण समजून घेऊयात। या चित्रपटातील घनदाट जंगल, रक्तचंदनाची तस्करी, त्यावरून होणारा रक्तपात किंवा सिनेमाची कथा आहे, कल्पना आहे असं तुम्हाला वाटलं असलं तर थांबा। रक्तचंदनासाठी तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवरील शेषाचलम यामध्ये अनेकांनी खरंच आपले प्राण गमावले आहेत। आपण वापरतो त्या चंदनापेक्षा हे रक्तचंदन अत्यंत महाग असतं, त्यामुळे याची तस्करी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होते। खरं तर लाल रंगाच्या चंदनाचा वापर पूजा अर्चासाठी केला जातो। सफेद रंगाच्या चंदनाचा वापर सामान्य वैष्णव पंथातील लोक करतात, तर रक्तचंदनाचा वापर हा शैव्य आणि शाक्तपंथीय मोठ्या प्रमाणावर करतात। रक्तचंदनाचं शास्त्रीय नाव हे टेराकॉर्पस सॅन्टनस आहे, तर पांढऱ्या चंदनाला शास्त्रीय परिभाषेत सॅटलम अल्बम म्हणून ओळखलं जातं। खरं तर हा शब्द आम्हालाही नाही कळालाय आणि त्या पुष्पाला नाही कळालाय, पण आपण नेमकं रक्तचंदन आहे तरी काय हे जाणून घेऊयात। आंध्र प्रदेश वन विभागातील अतिरिक्त मुख्य संरक्षण बी मुरलीकृष्ण सांगतात की रक्तचंदन हा केवळ वेगळ्या जातीचा वृक्ष आहे। त्यात लाकूड लाल रंगाचं असतं, पण त्याला पांढऱ्या चंदनाप्रमाणे सुगंध नसतो। त्यांनी असंही सांगितले की रक्तचंदनापासून महागडे फर्निचर आणि सजावटीचं सामान बनवलं जातं। त्यांच्या नैसर्गिक रंगाचा वापर कॉस्मेटिक आणि मद्य बनवण्यासाठी केला जातो। आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत साधारण 3000 रुपये प्रति किलो आहे। रक्तचंदन एवढं खास का आहे? रक्तचंदनाची झाडे ही मुख्यतः आंध्र प्रदेशाच्या तामिळनाडूला लागून असलेल्या चित्तूर, कडप्पा, कुन्नूर या जिल्ह्यात पसरलेल्या शेषाचलमच्या पर्वतरांगामध्ये आढळतात। जवळपास 5 लाख स्क्वेअर हेक्टरच्या परिसरात पसरलेल्या या जंगलात आढळणाऱ्या रक्तचंदनाच्या झाडांची सरासरी उंची ही 8 ते 11 मीटर उंच इतकी असते। हे झाड सावकाश वाढतं, त्यामुळे त्यांच्या लाकडाची घनताही अधिक असते। काही तज्ञ सांगतात की लाल चंदनाचं लाकूड इतर लाकडापेक्षा लवकर पाण्यात बुडतं, कारण त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते। ही खऱ्या रक्तचंदनाची ओळख आहे। या लाकडाला सर्वाधिक मागणी कुठं आहे? चीन, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमेरिका आणि अमेरिकेत या रक्तचंदनाला अधिक मागणी आहे। चीनमध्ये याची सर्वाधिक मागणी असून चीनमध्ये 14व्या शतकापासून ते 17व्या शतकाच्या मध्यार्धात शासन करणाऱ्या मिन वंशाच्या राजवटीतून रक्तचंदन अत्यंत लोकप्रिय होतं। अशी रक्तचंदनावर आधारित पुष्पा 2 ची कथानक आहे। तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन चालू ठेवा, म्हणजेच लेटेस्ट व्हिडिओचे अपडेट नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। तुर्तास धन्यवाद।